कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या माध्यमातून आज तोडक कारवाई करण्यात आली ती म्हणजे बदलापूर रिंग रोड म्हणजेच पनवेल हायवे या ठिकाणी अनेक मराठी व्यावसायिक होते, उद्योजक होते, छोटे मोठे ज्यांचे व्यवसाय होते त्यांच्यावरती तोडक कारवाई करण्यात आली। जी आपण म्हणू शकतो की जी गाडी बनवण्यासाठी हजारो रुपये खर्च त्यांच्या माध्यमातून करण्यात आले होते त्याच्यावरती जेसीबी हातोडा जो आहे तो या ठिकाणी नगर परिषदेच्या माध्यमातून मारण्यात आला। एक व्हिडिओ सध्या इंस्टाग्रामवर सोशल मीडियावरती व्हायरल होतोय। त्यामध्ये या महिला आपल्याला पाहायला मिळत आहेत ज्या मनसेच्या अविनाश जाधव यांच्याकडे मदत मागतायत। मदतीची हाक त्यांना दिलेली आहे आणि थेट आज त्या मनसेच्या शहरातल्या म्हणजे अविनाश जाधवांनीच उद्घाटन केलेल्या या मनसेच्या कार्यालयात आलेल्या आहेत। शहराध्यक्ष निशांत मांडवेकर आणि इतरही पदाधिकारी आहेत त्यांच्याकडे त्यांनी मदत मागितलेली आहे। त्यांच्यासह इतरही जे काही फेरीवाले आहेत तिथे जे व्यवसाय करतात ते आलेले आहेत। नेमकी आज कारवाई किती वाजता झाली, काय झाली या संदर्भात आपण खरं तर माहिती घेणार आहोत। त्या महिला आपल्या सोबत असतील। आज अर्थात आज कारवाई करण्यात आलेली आहे, तोडक कारवाई होती ही। काय एकंदरीत सांगाल, किती वाजता तुम्हाला काय माहिती होतं कारवाईचं किंवा काय किती नुकसान झालं? नाही, आम्हाला काहीच माहिती नव्हतं याच्याबद्दल। पहिला कारवाई होत होती तर आम्हाला आधी सांगितलं जात होतं की तुम्ही गाडी हलवा, लावू नका, कारवाई आहे। आज आम्हाला तसं काही सूचना देण्यात आली नव्हती। आदल्या दिवशी रात्री सांगायचे पहिले, आता आम्हाला काही सूचना दिली नव्हती आज। आणि सकाळी 12च्या नंतर आम्हाला समजलं तेव्हा आम्ही गेलो बघायला तर आमच्या गाड्या तोडून टाकलेल्या होत्या, पूर्णपणे तोडल्यात। एवढं त्याचं नुकसान केलंय ना की आता ते रिपेअरिंग होईल की नाही हे पण आम्हाला कल्पना नाही। आणि मी आता नवीनच गाडी बनवली की त्याला 2 महिने सुद्धा कंप्लीट झालेले नाहीये। पहिली पण गाडी माझं मोमोजचं स्टॉल आहे मिस्टर मोमो करून, तर त्या मोमोजच्या गाडीला ह्यांनी पूर्ण जमीनदोस्त करून टाकलेलं आहे सकाळी। आणि आम्हाला ह्याची काही कल्पनाही दिली नव्हती, काही नव्हतं। आणि आज आम्हाला कळालं तेव्हा आम्ही गेलो बघितलं तर गाड्या तोडून झालेल्या होत्या। आणि ते लोक पण तिकडे नव्हते सापडले आम्हाला की ते काय आम्हाला सांगतील। आम्हाला नोटीस नव्हती, काही नव्हती, डायरेक्ट गाड्या तोडून टाकल्या त्या लोकांनी। आणि ह्याची आम्हाला आता नुकसान भरपाई मिळावी ही अपेक्षा आहे, म्हणून आम्ही अविनाश दादांकडे धाव घेतलेली आहे। अर्थात कारवाईनंतर अधिकारी त्या ठिकाणी आले होते, काय म्हणणं होतं त्यांचं? कारवाईनंतर अधिकारी आमच्याकडे नव्हते आले, ते दुसरीकडे आले होते। तिथे आम्ही त्यांना विचारायला गेलो तर ते म्हणतात साहेबांना येऊन भेटा, साहेबांना येऊन भेटा। म्हटलं आम्हाला तुम्ही काही सांगितलं नाही, काही नाही, तर तुम्ही डायरेक्ट कारवाई कशी केली? तर ते म्हणे आम्ही नाही सांगू शकत, तुम्ही जाऊन साहेबांना भेटा, असं सांगण्यात आलं आम्हाला। काय अपेक्षा आहे? आपण बघतोय स्टेशन परिसरात अनेक परप्रांतीय आहेत जे सर्रासपणे हातगाड्या लावतात, त्यांच्यावरती कारवाई होत नाही, पण एखादा मराठी माणूस ज्यावेळी पोट भरण्यासाठी व्यवसाय करतो त्याच्यावरती मात्र कारवाई केली जाते, कसं बघताय? हो, तसंच वाटतंय आम्हाला, म्हणून तर मी म्हटलं ना सकाळी पण मी माझ्या ह्याच्यात तेच सांगितलं होतं की मराठी लोकांच्याच गाड्या तोडण्यात आलेल्या आहेत। तिथे भरपूर अतिक्रमण तर बाकीच्या लोकांनी पण केलेलं आहे, पूर्ण म्हणजे जिथे गाड्या आहेत फुटपाथ पूर्ण त्यांनी कब्जा केलाय। तिथे टेबल लावतात गाड्यांचे, तिथे त्यांचे कस्टमर बसतात, ते त्यांना चालतंय। फक्त आमच्या गाड्या त्यांना दिसण्यात येतात आणि आमच्याच गाड्या तोडण्यात येतात, त्यांच्यावर काही कारवाई होत नाही आणि काही होत नाही। मदतीसाठी मनसे पक्ष किंवा अविनाश जाधवांचीच का तुम्हाला आठवण? आम्हाला माहितीये तेच आमच्या मागे ठामपणे उभे राहतील। काय अपेक्षा आहे? आम्हाला हीच अपेक्षा आहे की आमचं जे काही नुकसान झालंय ते त्यांनी भरपाई करून अतिक्रमणवाल्यांकडनं आम्हाला नुकसान भरपाई मिळावी, त्यांनी आम्हाला सपोर्ट करावा, हीच आमची इच्छा आहे। कायमस्वरूपी जागा मिळाली असं वाटतं का तुम्हाला? हो, जागा दिली तर म्हणजे जागा मिळाली तर चांगलंच आहे। आता आम्ही तिथे करतोय ते आमच्यामुळे तर कोणाला त्रास नाहीये, पण त्यांचं तसं म्हणणं आहे तर मग त्यांनी आम्हाला जागा द्यावी। ते जिथे जागा देतील तिथे आम्ही आमचा व्यवसाय चालू करू। आम्ही पावत्या भरून, पैसे भरून जर तुम्ही आमच्या गाड्या तोडत असाल, नुकसान करत असाल तर मग त्याचा काय उपयोग आहे? आम्ही किती वेळा गाडी बनवणार? कितीच्या रोज? 50 रुपयाची रोज पावती घेतात, एक दिवस पण चुकत नाही, संडे नाही, सॅटरडे नाही, रोजच्या रोज पावती फाडली जाते। नाही दिले की व्हिडिओ बनवून नेतात आणि बोलणार मग आता बघतो तुमचा काय। हो, धमकी पण धमकी देतात, देणार। नाही दिले की आता लगेच व्हिडिओ बनवणार तुमचे आणि मग लगेच माझी पण गाडी तशीच केली त्याने, व्हिडिओ बनवला मी 1-2दा, म्हणजे धंदा नाही झाल्यावर कुठून पावती देणार? कसलं माझी वडापावची गाडी, तर ते डायरेक्ट गाडी नेऊन वरून टाकून दिली, डायरेक्ट 4 तुकडे झाले गाडीचे। मग आता आम्ही लोकांकडून व्याजाने पैसे घेऊन गाडी घेतो, कसं काय सांगायचंय, गाडी तोडण्याचा अधिकार नाही। आणि ते लोक स्वतः पण म्हणालेले आहेत आमच्या समोर की चांगल्या गाडी आम्ही तोडत नाही, साध्या हातगाड्या वगैरे असल्या की तोडतो किंवा त्या गोडाऊनला नेऊन टाकून देतात, चांगल्या गाड्या ते तोडत नाही। मग आज माझी नवी कोरी बनवलेली गाडी डायरेक्टली कशी काय त्यांनी तोडली? त्यांनी गाडी उचलून नेली असती, रितसर मला पावती वगैरे भरायला सांगितली असती तर मी भरून पावती सोडून आणली असती माझी गाडी। डायरेक्ट गाडी तोडली कशी काय, हेच मला त्यांना विचारायचंय।
कसला व्यवसाय होता, काय नुकसान झाले? माझा चायनीजचा बिझनेस होता, माय चायनीज हाऊस म्हणून. आम्ही सर्वजण महिला मिळून, मराठी महिला म्हणून आम्ही एक धंदा करतोय, बिझनेस करतोय. का तर आमच्या घरासाठी, मुलांसाठी, शिक्षणासाठी, कोणाला जॉबलेस आहेत त्यांच्यासाठी सगळे आम्ही मिळून करतोय. आमचं नगरपालिकेकडनं एकच म्हणणं आहे की तुम्ही जर 50 रुपयाची पावती घेताय तर तुम्ही आम्हाला रीतसर आम्हाला जागा द्या. मग तुम्ही पावती नका घेऊ ना. जर तुम्ही पावती घेताय, जर तुम्ही आम्हाला धमकी देतायत येऊन की जर तुम्ही पावती नाही दिली तर आम्ही तुम्हाला इकडनं उठवू, मग जर आम्ही पावती देऊन पण तुम्ही आम्हाला उठवता तर मग करायचं काय? आम्ही आमचं घर कसं चालवायचं, आमच्या मुलांची शिक्षण कशी करायची? आज खरं तर मनसेच्या कार्यालयामध्ये तुम्ही आलेला आहात आणि शहराध्यक्षांची भेट घेतलेली आहे. काय अपेक्षा आहे तुमची? अपेक्षा फक्त एवढीच आहे, आम्हाला कोणाचा लुबाडलेला वगैरे काही पैसा नकोय, पण फक्त जी आमची आज गाडी तोडली आहे, जी खरं सगळ्यांनी कर्ज घेऊन आज कुठून ना कुठून जास्त पैसे असते तर सगळे दुकानात गेले असते. पण आजकाल दुकानाचं डिपॉझिट 3 लाख रुपये 2 लाख रुपये मागतात, भाडं 40 आणि 45 वर पोहोचले. तर पॉसिबल नाही की प्रत्येक जण गाळाच घेऊन जाईल. जेव्हा आम्ही त्यांना काहीतरी बोलतो मग ती लोक बोलतात जावा ना मग गाळा घ्या. नाही, गाळा घेण्या एवढी जर लायकी असती प्रत्येकाची तर प्रत्येक जण गाळ्यातच गेला असेल. कोणाला पण एवढी हाऊस नाही की बाबा भर पावसामध्ये तो स्टॉल लावणार, दिवसभर तिथे भिजणार रात्री. आणि मला एक पहिली गोष्ट कळत नाही, आमच्या 4-5 तासाच्या स्टॉलमध्ये एवढा कसा प्रॉब्लेम असू शकतो? ह्या स्टेशनवर वगैरे एवढ्या गाड्या लागतात त्यांच्यापासून प्रॉब्लेम नाही, पण तो पनवेल हायवे तो तेवढा स्पेसिफिकली आज आमचाच पट्टा फक्त तोडला गेला. 8 ते 10 स्टॉल आहेत ते 10-12 स्टॉलच तोडले, त्याच्या व्यतिरिक्त एकही स्टॉलला हात लावलेला नाही. मग त्या 15 किंवा ते 10 जे स्टॉल आहेत त्यांच्यावरून एवढा कसा प्रॉब्लेम असू शकतो की फक्त आमचे स्टॉल न काही सांगता न काही बोलता त्यांनी तोडले. आज आम्ही पोलीस स्टेशनला गेलो, त्यांच्याशी जरा बोललो की आमची अशी अशी तक्रार आहे, एनओसी आमच्याकडून लिहून घ्या की आमचं असं असं झालंय. आम्हाला मान्य आहे, आम्ही तिथे लावतो, पण चुकीचं थोडी काय करतोय? चुकीचं काहीच नाहीये. आम्ही लोकांना सेवा करतोय की आम्ही जे आमचं बनवलेलं खाद्य आम्ही विकतोय, आम्ही खूप चांगल्या पद्धतीने करतोय, सगळी साफसफाई ठेवतोय. मग हे म्हणजे हे कोणत्या प्रकारे? पोलिसांना पण विचारलं, पोलीसवाले बोलतात हा विभाग आमच्यामध्ये येत नाही. काही जणांकडे गेलो ते बोलले हे आमच्याकडे नाही, तुम्ही डायरेक्ट नगरपालिकेमध्ये जा. मग नगरपालिकेमध्ये पण जाऊन आम्ही कोणाला भेटायचं हे आम्हाला कोण सांगणार? कसला व्यवसाय होता तुमचा? माझा पण मोमोजचं स्टॉल होता, मदर अँड डॉटर स्नॅक्स कॉर्नर म्हणून. मी आज 1-1.5 वर्ष झालं मी तिथे लावते, पण असं पहिल्यांदा बघितलं की त्या लोकांनी डायरेक्टली स्टॉल तोडून टाकलं. आणि माझी गाडी मी आता 1 महिना पण नाही झाला की मी नवीन स्टॉल पहिल्यांदा हिंमत केली की जरासं हेवी स्टॉल घेतलं पाहिजे. नाही तर पहिले मी पण हातगाडीवरच होती. आता मला एक 60-65 हजार रुपये तरी. आणि पूर्ण 17 तारखेला फक्त 1 महिना झाला मला आजच, आणि आज स्टॉल तोडला. आणि काहीच माहिती नव्हतं, काहीही कल्पना नव्हती की त्या पद्धतीने तोडलंय. त्यांच्यापैकी कोणी आपला स्टॉल परत बनवू नाही शकत, सगळ्यांना नवीन स्टॉलच घ्यावे लागणार आहे. कारण त्यांनी जेसीबी अशा पद्धतीने वरून मारलाय. आणि जर त्याच्यामध्ये प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये कमर्शियल बाटले होते, जर बाटल्याचा स्फोट झाला असतं तर काय झालं असतं? सगळे आमच्यावर आले असते की लोक बाटले वापरतात, ते इनलिगल आहेत का तर रोडवर लावतात. पण जर त्यापैकी एखादा बाटला झाला असता स्फोट तर काय झालं असतं? आणि ते कोणावर आलं असतं? सगळ्यांनी आम्हालाच पकडलं असतं ना की ही लोक रोडवर लावतात म्हणून ते बाटले फुटले. मग त्यावेळी सगळ्यांनी आम्हाला पकडलं असतं. मग इथे कोण चुकतंय? आम्ही चुकतोय की ते चुकतंय? पण हे प्रश्न जर आम्ही कोणाला विचारायला गेलो तर आमच्यावरच दबाव टाकला जाईल ना की तुम्ही स्टॉल लावते म्हणजे तुम्ही चुकीचे. हक्काची जागा एकतर दिली पाहिजे. काय नुकसान, काय तुमचं व्यवसाय? माझं नुकसान असं झालं की माझा एक छोटासा व्यवसाय आहे, मला मम्मी पप्पा नाहीत, मी एकटा राहतो. मानेपासून कमरेपर्यंत पूर्ण गेलेलो आहे मी. उद्या माझं ऑपरेशन होतं हरण्याचं, मी आज पण जाऊन आलो पण मला ते ऑपरेशन करता नाही आला. नगरपालिकेने माझी गाडी तोडून टाकलेली आहे. मला राहायला कोण आहे? मला माझी फक्त नुकसान भरपाई झाली पाहिजे, माझी एवढीच विनंती आहे. आणि मराठी माणूस आता कुठे व्यवसायामध्ये 30-40% उतरतोय, पण नगरपालिका त्यांना साथ देत नाही. गाड्या पूर्णपणे तोडून टाकल्या जातात. का प्रत्येक टायमाला मराठी माणूसच का पकडला जातो? तुम्ही परप्रांतीय लोकांना का पकडताय? सगळ्यांचे हप्ते त्यांना पोहोचले जातात. मला माझी नुकसान भरपाई पाहिजे. मला बाकी काय म्हणायचं नाही. मी राहिलं एकटं, मी हॉस्पिटल सोडून आलेलो आहे, ऑपरेशन सोडलेलं आहे माझं 1 दिवसाआड. ऍक्च्युली जेव्हा कारवाई झाली त्यानंतर आम्ही तिथे जेव्हा आमचं सामान जेव्हा आवरत होतो तर तिथे अतिक्रमणवाल्यांची गाडी पण आलेली, साहेबा लोकांची. तर 2 गाड्या आल्या. आम्ही साहेबांना हात पण दाखवला की थांबा, आम्हाला बोलायचंय म्हणून, पण ते काय थांबायला तयार नव्हते, ते निघून गेले. पण जी दुसरी गाडी तिथे थांबले त्यातून 2 अधिकारी उतरले आणि ते त्या शॉपवाल्याला फोन करून सांगत होते की तुम्ही आज काढून टाका, नाहीतर आज आमच्यावर प्रेशर येतं, आम्हाला तोडावं लागेल, असं सांगत होते. कोणाला सांगत होते असं? त्या दुकानदाराला, शॉपवाल्याला, ओनरला. शेड होतं का? हा, त्यांनी पण शेड मारलंय, त्यांनी ते रस्त्याच्या फुटपाथवरच मारलेलं आहे. कोणतं दुकान होतं? काय? स्पाइस मॅजिक ना त्याचं नाव.
हा ते त्यांचा तिथे आहे, त्यांनी तिकडे तर आम्ही आम्हाला त्यांच्या सांगते काही घेणं नाही, आम्ही फक्त बोलायला गेलो की तू ते आहे तर तुम्ही त्यांच्यावर का नाही कारवाई केली, ते पण रोडवरच सगळ्यांवर एकसाथ सारखी झाली पाहिजे. तर माझ्याकडे क्लिप आहे त्यांच्यामध्ये मी त्यांना विचारलेलं तर ते बोलतात की आम्हाला सकाळी ते दिसलं नाही म्हणून. याला का नाही तुम्ही तोडला मग सकाळी? आमच्या लक्षात नव्हतं. लाईनी साहेब कुठे आहे साहेब, हे काय ठोकलेला ते याला का नाही तुम्ही तोडला मग सकाळी? आमच्या लक्षात नव्हतं. आमच्या लक्षात नव्हतं असं म्हणतात. लक्षात नाही, दिसून नाही आलं असं त्यांचं म्हणणं होतं. जेव्हा आम्ही विचारलं तर ते बोलले तुम्हाला काय बोलायचं तर तुम्ही तिकडे नगरपालिका त्या मग बोला असं करा. आम्हाला कळलं की तिथे काय आन्सर भेटणार नाही म्हणून आम्ही डायरेक्ट दादांकडे आलो की दादांकडे आम्हाला त्याचं काहीतरी हे भेटेल, मदत भेटेल म्हणून आम्ही इथे आलो डायरेक्ट. अर्थात मनसे पक्षाकडे अगदी अपेक्षेने सगळे मराठी व्यावसायिक आहेत ते आलेले आहेत. मगाशी ताई सुद्धा म्हणाल्या की कुठेतरी आपण व्यवसायात उतरतायला बघतोय पण नगर परिषद आणि प्रशासन कारवाई करत आहे. आपल्याकडे एकदम अपेक्षेने आलेले आहेत, काय कशा पद्धतीची आपली साथ किंवा मदत असते? पालिका वारंवार मराठी माणसांचाच त्रास द्यायचा प्रयत्न करत आहे. त्यांना स्टेशनला लगत अनेक असे परप्रांतीय आहेत. मला या गोष्टीमध्ये वाद नाही करायचा, परप्रांतीय आणि मराठी हा मुद्दाच नाही, पण पालिका जाणून बुजून कदाचित मराठी लोकांना त्रास देते का महाराष्ट्रात? बदलापुरात मराठी लोकांना त्रास जाणून बुजून देते का? कारण की ना आता हे सगळे जे माझ्याकडे आलेत ते सगळे मराठी आहेत. महाराष्ट्रात जर मराठी माणूसच कमवू नाही शकत तर महाराष्ट्रात राहून फायदा काय? आपण यांना निवडून का दिलं? जे नगरपालिकेत आपण जे आता नगर अध्यक्ष बोला किंवा नगरसेवक बोला आपले स्थानिक, यांना निवडून का दिलं की आपले मराठी माणसं कुठेतरी सिक्युअर असतील. पण आज मराठीच माणूस कुठे सिक्युअर नाही, कारण की यांच्या गाड्यांवर आज त्यांनी कर्ज काढून त्या गाड्या घेतल्या होत्या. मराठी माणूस आज व्यवसायाकडे वळतोय आणि वळला पाहिजे. मराठी माणसाने असे अनेक व्यवसाय करावे छोटे मोठे, पण त्यांच्या पालिकेने जे थोडं कारवाई केली, त्यांच्या हातगाडी तोडापुरती त्यांना कोणती नोटीस दिली होती का, हे प्रथम महत्वाचं. त्याच्या बाजूला आता जे त्यांनी सांगितलं आपल्याला की स्पाइस मॅजिक किंवा महाराजाचं आहे, हे असे अनेक मोठे मोठे दुकानं आहेत, त्यांची शेड तर पूर्ण रस्त्यावर आली. ही त्या मुळात ते अधिकारी त्या शेडच्या खाली पावसाचा हे घेत होते. पाऊस जेव्हा आला तेव्हा ते शेड खाली होते, मग त्यांना ती शेड तेव्हा दिसली नाही का? शहरात अशा अनेक ठिकाणी चुकीची कामं चालतात, अतिक्रमण चालतात, तेव्हा ते दिसतात का? मग हे अशी गरिबांनाच का त्रास द्यायची कामं चालू आहेत? तर या संदर्भात उद्या या सगळ्या मराठी व्यापाऱ्यांसोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना उद्या 12 वाजता पालिकेला धडक देईल. अर्थात आपण बघत असाल तर अनेक फेरीवाले आलेले आहेत आणि भेट घेतलेली आहे. उद्या अधिकाऱ्यांची सुद्धा भेट घेतली जाणार आहे. एक शेवटची प्रतिक्रिया आपण घेणार आहोत. कशा पद्धतीची मदत करणार? सर्वप्रथम आज आपले ज्या मराठी व्यावसायिकांवर त्यांच्या गाड्यांवर जो हातोडा पडला, तर नगर परिषदेच्या ह्या कारवाईचा आम्ही पहिली गोष्ट म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे निषेध करतो. कारण मला या कारवाईमध्ये कुठेतरी असा संशय येतोय की हे कोणाच्या तरी दबावाखाली किंवा हेतुपुरस्पर ही कारवाई झालेली आहे. म्हणजे कोणाला तरी त्याच्या व्यवसायाला अडचण होते म्हणून ह्या मराठी व्यावसायिकांना त्यांनी त्रास देण्याचा प्रयत्न जेणेकरून सुरू केलेला आहे का असं मला वाटायला लागलंय. कारण हे व्यावसायिक जे आहेत ते मला वाटतं जवळपास गेले 1.5-2 वर्षापासून त्या ठिकाणी तो व्यवसाय करतायत. त्यासाठी त्यांनी कर्ज सुद्धा काढलेलं आहे आणि ते आता अंगावर कर्जाचा डोंगर उभा असताना अशा रीतीने त्यांच्या गाड्या तोडणं आणि त्यांच्या व्यवसायावर त्यांच्या पोटापाण्यावर गदा आणणं हे अत्यंत चुकीचं आहे. माझं एवढंच म्हणणं आहे नगर परिषदेला की तुम्ही कारवाई करताना जर कारवाई करता तर विशिष्ट पट्ट्यामध्ये का कारवाई केली, मग ती पूर्ण शहरामध्ये करायला पाहिजे होती ना. कारण तुम्ही फेरीवाल्यांच्या विरोधात जर हा विषय घेताय तर मग ती कारवाई फक्त पनवेल हायवेच्या एका विशिष्ट पट्ट्यामध्ये का झाली? पूर्ण ईस्ट, तुम्ही ईस्टला कारवाई करणं तर पूर्ण ईस्ट विभागामध्ये तुम्ही पूर्वेला कारवाई करायला पाहिजे होती. आज ज्या पद्धतीने ही कारवाई केली अत्यंत निंदनीय आहे. तुम्ही लोकांचे घर संसार उद्ध्वस्त करताय. मला नगर परिषदेला हा प्रश्न विचारायचा आहे की जर तुम्ही यांच्यावर कारवाई करणार होतं मग 50-50 रुपये गेल्या 1.5-2 वर्षाहून यांच्याकडनं घेता कशाला? जर तुम्हाला या कारवाया करायच्या आहेत आणि तुम्हाला बाकीचे जे स्टेशन परिसरातले धंदे दिसत नाहीत का, त्यांचा वेगळा हप्ता तुम्हाला पोचतोय का, असं मला त्यांना विचारायचं आहे. नगर परिषदेचे अधिकारी एवढे माजलेत की ते यांना बोलताना पण त्यांनी अशा पद्धतीने सांगितलं, ते आपली व्यथा त्यांच्या समोर मांडत होते की तुम्ही आमची गाड्या तोडल्यात, तुम्हाला हे बाकीचं दिसलं नाही का? ते आम्हाला दिसलं नाही असं निर्लज्जपणे तो अधिकारी सांगत होता. मला अक्षरशः म्हणजे त्या अधिकाऱ्याच्या
बुद्धीची कीव येते. म्हणजे तुम्ही लिटरली मराठी व्यावसायिकांचा म्हणजे तुम्ही सुपारी घेतली आहे का नगर परिषदेने की ह्या व्यावसायिकांना धड उभं राहून द्यायचं ना आणि फक्त परप्रांतीयांकडून तुम्हाला फक्त हप्ते घ्यायचे, असं काही आहे का? अर्थात मनसेच्या माध्यमातून सवाल उपस्थित केला जातोय. खरं तर जे दंड म्हणजे 50 रुपये जे घेतले जातात नगर परिषदेच्या माध्यमातून ते अनधिकृतपणे ज्यावेळी आपण एखादी हातगाडी लावतो तो एक दंड वसूल केला जातो. मग ती हातगाडी किती मोठी आहे की कशी आहे त्यानुसार हा दंड जो आहे तो नगर परिषदेकडून आकारला जातो. खरं तर कारवाई झाली जसं अनेकांनी सांगितलं की आता तिथे महाराजा चहा सुद्धा आहे. मोठमोठे शॉप्स आहेत जिथे चहाचा आस्वाद घेण्यासाठी विविध स्टॉलचा आस्वाद किंवा शॉपमध्ये जाण्यासाठी वाहतूक कोंडी सुद्धा होते. म्हणजे सर्रासपणे गाड्या सुद्धा लावल्या जातात. तो सुद्धा अडथळा होतो. कारवाई करायची म्हणजे शेड सुद्धा उभारले जातात. मग कारवाई करायची तर सगळ्यांवरती सरसकट सारखी कारवाई करा अशी सुद्धा मागणी या ठिकाणी केली जाते. आपण आणखी एक प्रतिक्रिया घेणार आहोत. काय सांगाल आजची कारवाई नगर परिषदेची कशी आहे? सर्वप्रथम तर अध्यक्ष साहेबांनी आणि सचिव साहेबांनी जसं या प्रकाराला मांडलेलं आहे पूर्णपणे हा निंदनीय प्रकार आहे जो परिषदेने केलेला आहे. परिषदेला प्रश्न विचारावासे वाटतात. त्यामधले मुख्य प्रामुख्याने अशी गोष्ट की जी एक नोटीसची गोष्ट आली आहे जी 30 दिवसासाठी बंधनकारक असते ती मला असं वाटतं कुठेतरी उद्या परिषद असं म्हणेल की हे लिगल वेंडर्स नाहीये, रजिस्टर्ड वेंडर नाहीयेत म्हणून अनऑथराइज वेंडर आहे. तर मला त्यांना सांगू वाटतं त्यांना कायद्याचं मला पुन्हा एकदा आठवण करून देवीशी वाटते की जरी पथविक्रेता अधिनियम 2014 याच्यामध्ये जरी ते 18(3) मध्ये जरी ते एक म्हणजे बोलतात ना एलिजिबल नाही ठरले तरी सेक्शन 3 प्रमाणे त्या लोकांना पूर्णतः अधिकार आहे की तुम्ही जर सर्वे केलेला असेल तर त्या सर्वे अंडर मध्ये पहिली गोष्ट तर हे अनऑथराइज्ड वेंडर भेटले आहेत का तुम्हाला किंवा जे लिगल वेंडर्स तुम्ही ठरवले आहेत त्यांना लिगल वेंडिंग सर्टिफिकेट तुम्ही इश्यू केलेले आहेत का. मुद्दा क्रमांक 1. दुसरा क्रमांक की ती नॉन वेंडिंग झोन म्हणून तुम्ही डिक्लेअर केलेली आहे का ऑलरेडी. जर ती नो वेंडिंग झोन म्हणून डिक्लेअर नाहीये तर हे जो अतिक्रमणचा जो प्रकार त्यांनी केलेला आहे तो फक्त यांच्यावरतीच का, मग ओव्हरऑल सर्वे जर केला असेल सिटीचा तर ते सगळीकडे का नाही. मुद्दा क्रमांक 3. जर सर्वे केलेला असेल तर तसा खुलासा त्यांनी सादर करावा योग्य तो आणि तो आमच्या समोर मांडावा म्हणजे आम्हालाही कळेल ही किती पारदर्शक प्रक्रिया नगर परिषदेकडनं चालू आहे म्हणून. आणि सर्वात शेवटचं म्हणजे जी गदाजी यांनी चालवलेली आहे ती अशी कुठेतरी एक आढळून येते की यांनी फक्त एक मराठी सामान्य वर्गावरती चालवलेली आहे जेव्हा की तिथे परप्रांतीय विक्रेतेही भरपूर आहेत. पण हा एक नुसता परप्रांत्याचा विषय नसून किंवा मराठी माणसाचा विषय नसून हा उपजीविकेचा विषय होता कुठेतरी जिथे व्यक्ती कर्जबाजारी झालेले आहेत. कर्ज काढून एक त्यांनी उपजीविका स्वतःसाठी निर्माण केलेली आहे आणि त्याच्यावरती नगर परिषदेनी अशा प्रकारे गदा चालवली जी अतिशय निंदनीय आहे. अर्थात काही महिन्यांपूर्वी निवडणुका घेण्यात आल्या होत्या. ज्या फेरीवाल्या आहेत त्यांच्या निवडणुका या घेण्यात आल्या होत्या परंतु त्या निवडणुकांनंतर जी अपेक्षा होती की या ठिकाणी निवडणुकीमध्ये आहेत किंवा जे अधिकृत फेरीवाले म्हणून ज्यांची नोंदणी या ठिकाणी झालेली आहे त्यांना हक्काची जागा मिळाली पण अद्यापही ती जागा मिळालेली नाहीये. ना फेरीवाला क्षेत्र खरं तर कोणता झोन आहे तो जाहीर करणं अपेक्षित आहे पण तो सुद्धा नगर परिषदेच्या माध्यमातून स्टेशन परिसर करण्यात आलाय पण शहरातली इतर ठिकाणं जी आहेत ती करण्यात आलेली नाही किंवा त्या पद्धतीचे त्या ठिकाणी बोर्ड सुद्धा आपल्याला पाहायला मिळत नाही. एक आणखी शेवटची प्रतिक्रिया आपण खरं तर घेणार आहोत. काय सांगाल आज किती साधारण नुकसान झालं असेल? नमस्कार. नुकसान मला वाटतं तुमच्या माध्यमातून असं सांगावं असं वाटतं मला याच्यामध्ये मराठी माणसाचं नुकसान आर्थिक तर झालंय मानसिक कुटुंबाला किती त्रास झालाय. सकाळपासून ना चहा ना पाणी ना कोणाचा नाश्ता नाही. या ताईंनी संध्याकाळी मला वाटतं फराळाचं केलंय 6 वाजता. म्हणजे मला वाटतं भारतीय आपण देशामध्ये स्वातंत्र्य आजचा दिन साजरा केला 15 ऑगस्ट पण गरीब इथे हा अजून स्वातंत्र्य त्याला मिळालंय का. इथे जर मराठी व्यावसायिक व्यवसाय करू शकत नाही. अतिक्रमण हे खातं कोणाकडे आहे याला कोण दुजोरा देत आहे. अधिकारी कारवाई करतात तर मला आपल्या माध्यमात नाही विचारायचंय हे कोणाच्या आशीर्वादाने किंवा अदृश्य हात कोणी याच्या मागे आहेत का हे मला विचारावं असं वाटतं. दुसरी गोष्ट तेवढ्याच पट्ट्यात कारवाई का होते. बघा मी एक कलाकार आहे. तुम्ही मला बऱ्याच कार्यक्रमाच्या माध्यमातून पाहिलं असेल. आज मला हा जोडधंदा आहे जोड व्यवसाय आहे ठीक आहे पण खरोखरच ज्यांचा उदरनिर्वाह त्याच्यावरती सुरू आहे त्यांच्यावरती काय आज वेळ आलेली आहे. काही दिवसांपूर्वी आपण पाहिलं असेल की मोठ्या मोठ्या हॉटेल्सवरती पण कारवाई झाली तेव्हाही हीच परिस्थिती उद्भवली होती. मला एवढंच विचारायचं आहे की मराठी माणसाने
जर मग इंस्टाग्रामला का रील्स टाकता की मराठी माणसाने व्यवसायात उतरलं पाहिजे, फेसबुकला का रील्स येतात, मोटिवेशन स्पीकर्स का सांगतात ओरडून मराठी माणसाने व्यवसाय केला पाहिजे, नोकरी करू नये, कोणाच्या मागे फिरू नये. मग जर त्यांनी मोटिवेट होऊन व्यवसाय सुरू केला तर मग आपल्या मराठी प्रशासनाने बदलापूर कुळगाव बदलापूर नगर परिषदेने किंवा बीएमसी किंवा कोणी असेल त्याच्या मागे त्यांनी रितसर त्यांना सपोर्ट करायला हवा. इलेक्शनच्या वेळेला जेव्हा मतदान झालं तेव्हा महिला चालतात, कार्यक्रमांना महिला चालतात. मग आता महिला स्टॉल धारक महिला का नाही चालत, मग त्यांचे स्टॉल का तोडले जातात, मला हा प्रश्न विचारायचा आहे. दुसरी गोष्ट, जर महिलाचा स्टॉल तोडला जातो किंवा महिलांना त्यांचा हक्क मिळत नाही, मग खरंच महिला सक्षमीकरण सबलीकरण झाले का, मला हा प्रश्न इथे मला विचारावाच वाटतो. बघा, मला एवढंच म्हणायचं या माध्यमातनं की ठीक आहे, मराठी माणूस आहे, परप्रांतीयांना तुम्ही ह्या ठिकाणी आश्रय देताय, ते व्यवसाय करू शकतात. काही दिवसांपूर्वी एका युवकाने आत्महत्या केली, आज ते कुटुंब उद्ध्वस्त झालं. याच्यामध्ये जबाबदार कोण? मी नाही म्हणणार की हे जबाबदार ते जबाबदार आहे, बरं का, मी कोणाचे दुसऱ्यांचंही नाव नाही घेणार. पण आता जर यांच्यावरती गदा आली, अतिक्रमणाचा हातोडा आला, तर आम्ही म्हणणार ना की आमच्यावर आलं तर मग यांच्यावर का नाही कारवाई केली, त्यांच्यावर का नाही कारवाई केली. तर ती लोक आता आम्हाला फोन करून विचारणार आमचं नाव का घेता तुम्ही. म्हणजे कसं आहे, नाम उसी का होता है जो बदनाम होता है. आणि जे दिसतं ते मग त्याला मग दबाव, प्रेशर येणं, या गोष्टी होणार. हरकत नाही, आम्ही या सर्वांच्या पाठीशी आहोत, आम्ही कुठल्याही दबावाला बळी पडणार नाही. आणि मला वाटतं की जहां हक न मिले वहां लूट सही और जहां सच न चले वहां झूठ सही. पण इथे काय झालंय, आपलीच मोरी आणि पुढचे तुम्ही हुशार आहात, मला काय म्हणायचं. त्याच्यामुळे म्हणतो की आपलाच महाराष्ट्र, आपलीच माती, इलेक्शनला हॉकर झोन मिळतील असं नमूद केलं होतं पत्रकामध्ये. मग आता इलेक्शन होऊन इतके दिवस झाले, हॉकर झोन का नाही मिळाला किंवा तो जाहीर का नाही केला. मला वाटतं नुकसान भरपाई यांना मिळायला हवी, अन्यथा पर्यायी जागा तरी द्या, जेणेकरून मराठी माणूस कुठेतरी स्टेबल होईल, कुठेतरी मराठी माणसाला त्याचं पोट भरता येईल. आणि मराठी माणसाची या महाराष्ट्रामध्ये मला वाटतं पाळंमुळं रोवलेली गेलेली आहेत. म्हणून म्हणतोय की आज आम्ही सर्वजण एकत्रितरित्या सन्माननीय महाराष्ट्र निर्माण सेनेचे राज ठाकरे साहेब यांच्या या पक्ष कार्यालयामध्ये आलेलो आहोत. आणि आमचे सन्माननीय शहराध्यक्ष बदलापूरचे, त्यांच्याकडे आम्ही हा प्रश्न घेऊन आलेलो आहोत. आता साहेबांनी जसं सांगितलंय की उद्या नगर परिषदेवरती या सर्वांच्या माध्यमातून तिथे अधिकाऱ्यांना जाब विचारला जाईल आणि पाहूया काय होतंय आणि सर्व आमच्या या स्टॉल धारकांना कोणत्या प्रकारची मदत होते. अर्थात आताही या वेळेत जरी आपण इथून काही अंतरावर स्टेशन परिसरात गेलो तरी सुद्धा अनेक फेरीवाले आपल्याला पाहायला मिळतील सर्रासपणे, पण त्यांच्यावरती कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या माध्यमातून कारवाई केली जात नाही किंवा कारवाई करायच्या आधी त्यांना कॉल केला जातो की आम्ही येतोय, तुम्ही काहीतरी तुमचा बंदोबस्त करून घ्या. पण जर मराठी एखादं कुटुंब असेल, व्यावसायिक असतील, तर त्यांच्यावरती ही तोडक कारवाई का केली जाते. मगाशी ताई सुद्धा म्हणाला की कारवाई करायची होती, आम्ही दंडही भरायला तयार होतो, पण तोडक कारवाई करणं अपेक्षित नव्हती. त्यांची एक हातगाडी होती जी त्यांनी बनवून घेतली होती, ती या ठिकाणी तोडल्यामुळे आता यापुढे नेमकं करायचं कसं, कुटुंबाचा उदरनिर्वाह, शिक्षण मुलांचं आणि सगळ्याच गोष्टींचा प्रश्न जो आहे तो आता त्यांच्यासमोर उभा ठाकलेला आहे. त्यामुळे आता मनसे पक्षाकडे मदतीची अपेक्षा त्यांच्या माध्यमातून केली जाते. उद्या जवळपास दुपारी 12च्या दरम्यान नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांची भेट घेतली जाणार आहे. काय भूमिका नगर परिषद मांडते हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. नगर परिषदेची ही जी काही कारवाई आहे त्यावरती तुमचं मत काय आहे, तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळेसर, श्रद्धा ठोंबरे, न्यूज 1 मराठी, बदलापूर.